चांगली झालेली आहे मतदान. हो, अद्याप कौल दिलेला नाहीये. ठिकठिकाणी आता हे सुरुवातीचे कल आहे आणि मतदान मोजणीमध्ये 20-20, 22-22 फेऱ्या या मतमोजणीच्या सुरू असतात आणि शेवटच्या 2 किंवा 3 फेऱ्यामध्येच खरे निकाल लागतात. दक्षिण भारतात बघितलं तर तिथे सुद्धा मोठा प्रचार भाजपने केला. मात्र तामिळनाडूमध्ये तर चित्र वेगळंच दिसतंय, कारण अभिनेता विजय यांचा TVK यांनी जवळपास 100 जागांवरती आघाडीवर आहेत. काँग्रेस DMK 3ऱ्या क्रमांकावर आहे. हे खरं आहे, मी आता पाहिलं, पण तिथे सुद्धा आपल्याला थांबावं लागेल. या क्षणी जे कल येत आहेत ते कल आहेत. मी म्हटलं ना 20-20, 22-22, 25-25 मतमोजणीच्या फेऱ्या चालतात आणि त्यानंतर निकाल लागतात. तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये हे निकाल नाही सांगू शकत. पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील, तिथे तळ ठोकून होते पाहिल्यानंतर. नाही, ते त्यांना दुसरं काम काय आहे? निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम आहे. देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार होत आहेत, महागाई वाढली आहे, नोकऱ्या नाहीत. त्या संदर्भात ते तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण निवडणुका एखाद्या राज्यामध्ये आल्या की संपूर्ण सरकार मोदी शहांचं हे तळ ठोकूनच बसतं. तसे ते बसले, दुसरं त्यांना काय वेगळं. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कलानुसार भाजपनं 150